पेपर पॅटर्न हे विकत घेण्यापेक्षा जर तुम्ही स्वतः पेपर पॅटर्न काढलं तर अगदी कमी वेळेमध्ये आणि पाहिजे तसं आपल्याला पेपर पॅटर्न जे आहे ते कटिंग करता येत आहे. नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत 4 टक्स पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचा आहे. याची संपूर्ण मेथड मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक साईजला कशा पद्धतीने आपण पेपर पॅटर्न काढू शकतोय ही संपूर्ण मेथड आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर त्याच्यासाठी व्हिडिओ जो आहे तुम्हाला बिलकुलही स्किप नाही करायचा आहे, संपूर्ण बघायचा आहे. आणि जर आता तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओज येत आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे. ओके, तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आपली 100 डेज चॅलेंज मी स्वीकारलेला आहे. या 100 डेज मध्ये मी तुम्हाला शिलाई विषयीचं भरपूर सारं नॉलेज देणार आहे, जे की आपले फॅशन डिझायनिंग एक जो कोर्स असतो तशा स्वरूपाचा आपला हा 100 डेज चॅलेंजचा हा क्लास असणार आहे. हा रोज रात्री 9 वाजता आपल्या ह्याच चॅनलवरती येतोय. तर जर आतापर्यंत तुम्ही बघितला नसेल तर नक्की तुम्ही आपले चॅनल जे आहे ते चेकआउट करू शकतायत. रोज रात्री 9 वाजता आपला हा जो क्लास आहे तो येतोय आपल्या चॅनलवरती आणि बिलकुल तुम्ही फ्री मध्ये जॉईन करू शकताय. ओके, तर नक्की तुम्ही 100 डेज चॅलेंज जे आहे ते स्वीकारलेलं आहे ना. जसं मी स्वीकारलेलं आहे ना तसं तुम्हाला पण जॉईन करायचं आहे, तर नक्की तुम्ही जॉईन करू शकताय. चला आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी मेजरमेंट घेतलेला आहे. हे जे मेजरमेंट आहे हे अंगावरून घेतलेलं आहे. अंगावरून कशा पद्धतीने आपल्याला माप काढायचं आहे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे आता काल परवाच आपल्या चॅनलवरती. जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही चेक करू शकताय. आणि इथे बघा, इथे उंची घेतलेली आहे मी मापांमध्ये. सगळ्यात अगोदर 14 आहे, 14 अधिक 1 घ्यायची आहे. छाती आहे 34 इंच, कमर घेर 30 इंच आहे, पुढचा गळा 6 इंचाचा आहे, मागचा गळा 9.5, शोल्डर 14, बाही 4 इंच आणि दंडघेर 6 इंच. या मापानुसार आपल्याला 4 टक्स पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं आहे हे आपण बघणार आहोत. आता हे पेपर पॅटर्न बघितल्यानंतर म्हणजे हे तर आपलं असणार आहे 34 इंच साईजचं, परंतु सेम मेथडने तुम्ही इतरही साईजचे तुम्ही पेपर पॅटर्न जे आहे ते काढू शकताय. तर चला सुरुवात करूया. इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे बघा. हा जो आहे याची ओपन बाजू मी माझ्याकडे ठेवलेली आहे आणि डबल फोल्ड पेपर घेतलाय कारण की इथे मी मागचा आणि पुढचा दोन्ही पण पार्ट सोबतच काढणार आहे. तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, आपल्याला इथे लाईन वगैरे काही घ्यायच्या नाहीये. ज्या पेपरला लाईन आहे त्याच आपण इथे यूज करू शकतोय. जर तुमचा पेपर अनइक्वल असेल, तुम्ही न्यूजपेपर यूज केला तरी पण चालणार आहे. ठीक आहे, जर तुमचा पेपर अनइक्वल असेल तर तुम्ही इथे लाईन घेऊ शकता. इथे मी लाईन नाही घेणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे उंची टाकून घ्यायची आहे. उंची आहे आपली 14 मध्ये मी 1 इंच प्लस करणार आहे, त्याने होणार आहे आपली उंची 15 इंचाची. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर इथे आपण उंची घेणार आहोत. इथे कुठल्याही प्रकारची लाईन वगैरे आखणार नाहीये मी, डायरेक्टली असं मोजणार आहे. आणि इथे मी घेणार आहे 14 अधिक 1 15. हे बघा, 14 अधिक 1 15 घेतल्यानंतर इथे आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे. खाली स्ट्रेट लाईन आखून घ्यायची अशी. याच्यानंतर आपण घेणार आहोत शोल्डरचं माप. तर शोल्डर आहे आपल्या इथे 14 इंच बरोबर. 14च्या आपण हाफ करणार आहोत, म्हणजे 14 भागिले 2 करणार आहोत. 14चे हाफ येणार आहेत आपले 7 बरोबर. 7 मधून वजा करणार आहे मी 1.5 इंच. ओके, जे काही उत्तर येणार आहे ते आपल्या इथे शोल्डर राहणार आहे. आता इथे माझं उत्तर येणार आहे 5.5. तर इथे मी शोल्डर घेणार आहे 5.5 इंचाचं. तर इथे आपण शोल्डर घेऊया 5.5 इंच. आता मुंडा कसा काढायचा आहे, मुंडा कसा काढायचा याचं सूत्र मी ऑलरेडी सांगितलेलंच आहे तुम्हाला, परंतु पुन्हा एकदा सांगते बघा. 34 इंच चेस्ट आहे आपली. 34 भागिले करणार आहे मी 6 इंच. 34 भागिले 6 बरोबर होत आहेत आपले 5.6 इंच बरोबर. याच्यामध्ये प्लस करणार आहोत 0.50 म्हणजे अर्धा इंच आपण प्लस करणार आहोत. उत्तर येणार आहे 6.1 इंच. तर एवढा आपण इथे मुंडा जो आहे तो घेणार आहोत. 6.1 इंच इथे मी मोजून घेते. 6.1 म्हणजे 6 इंच आणि वरती 1 रेषा इथे मी घेतलेली आहे अशी. जेवढं अंतर इथे आपण शोल्डरसाठी घेतलेलं आहे 5.5, तेवढंच अंतर इथे पण मी शोल्डर खाली पण घेणार आहे 5.5 इंच. आणि इथे एक मी लाईन आखून घेणार आहे. तर बघा, इथे मी लाईन आखून घेतली आहे ही अशी.
आता इथून इथपर्यंत आपल्याला घडी मोजायची आहे. तर घडी आहे आपली, छाती आहे 34 इंच. घडीचं सूत्र अगदी सोपं आहे. 34 भागिले 4 करायचे आहेत आपल्याला. उत्तर येणार आहे 8.5 इंच. बरोबर. चौथा भाग काढायचा आहे. 8.5 इंच इथे घ्यायचे आहे. हे असे. बरोबर. हे बघा 8.5 इंच इथे मोजले. इथे मी मार्क करणार आहे आणि इथून पुढे घेणार आहे मी 1.5 इंच एक्स्ट्रा. हे आपले मार्जिनसाठी असणार आहे. आणि लाईन आखून घ्यायची आहे. मोजताना इथून सुरुवात करणार आहोत आणि लाईन आखताना इथून आखणार आहोत. इथे मी ही लाईन आखून घेते. आता खाली येणार आहोत. सेम ह्याच पद्धतीने आपल्याला सूत्र काढायचं आहे. खालचं पण 30 इंच कमर घेर आहे. तर 30चा चौथा भाग होतोय आपला 7.5 इंच. तर इथे मी घेणार आहे 7.5 आणि इथून पुढे मी घेणार आहे 2.5 इंच. 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन साठी आणि 1 इंच आपल्याला टक साठी घ्यायचा आहे. हा झाला आपला चौकोन रेडी. आता इथे काय करणार आहे, इथे 1/2 इंच घेणार आहे मी आतमध्ये आणि इथून हे अशा पद्धतीने जोडून घेणार आहे. त्याच्यानंतर शोल्डर स्लोप देणार आहे मी. शोल्डरला उतार गळ्याच्या बाजूने द्यायचा आहे 1/2 इंचाचा. यानंतर काय करणार आहोत आपण, इथून घेणार आहे 1 इंच मी मुंड्याचा आकार देण्यासाठी. इथून घ्यायचे आहेत 1 इंच. त्याच्या पुढे घ्यायचे आहेत 1/2 इंच. अगदी सिंपल मेथड आहे. आतला आकार आतल्या रेषेला जोडायचा आहे. बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेला जोडायचा आहे. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत इथे गळ्याची रुंदी. गळ्याच्या रुंदीसाठी मी इथे 2.25 इंच टाकणार आहे. कारण की शोल्डर जे आहे ते उतरतं आहे. उतरतं शोल्डर असल्यामुळे इथे गळ्याची जी रुंदी आहे ना ही कमी घ्यायची आहे. गळ्याची उंची आलेली होती आपली 6 इंचाची. खालची रुंदी आपण 2.5 पावणे 3 घेऊ शकतोय. तुम्हाला जेवढा ब्रॉड हवा असेल तेवढा तुम्ही खालची जी रुंदी आहे गळ्याची ती घेऊ शकताय. परंतु वरती आपल्याला 2 किंवा 2.25 इंच घ्यायचं आहे. हे इथे झालेलं आहे असं. आणि आता याला मी आकार देऊन घेते. इथपर्यंत झाल्यानंतर इथून मी करणार आहे बेल्ट घेणार आहे. हे आपलं 4 टक्सचं बेल्टचं ब्लाउज असणार आहे. तर इथून मी घेत आहे 2.5 इंच. खालून मोजायचे आहेत आपल्याला 2.5 इंच. 2.5 इंचावरती मार्क करणार आहोत हे अशा पद्धतीने आणि याला लाईन आखून घेणार आहोत. ही लाईन इथे मी आखून घेतलेली आहे. याच्यानंतर काय करणार आहे मी, ह्याच रेषेवरती इथून 2.25 इंच घेणार आहे. 2.25 आणि इथून घेणार आहे 1/2 इंच. ही लाईन आपल्याला मार्क करून घ्यायची आहे. यानंतर इथे आपल्याला टक्स घ्यायचे आहेत. 4 टक्स आपण पॅटर्न काढणार आहोत. तर टक्स कशा पद्धतीने घ्यायचे आहेत ते बघूयात. 34 इंच चेस्ट आहे. 34 भागिले 10 करणार आहे मी. उत्तर येणार आहे माझं 3.4 इंच. बरोबर. याच्यामध्ये मी 1/2 इंच प्लस करणार आहे. 1/2 इंच इथे प्लस केल्यानंतर 0.50 प्लस करणार आहोत आपण. इथे उत्तर येणार आहे 3.9 इंच. म्हणजे साधारणपणे 4 इंचाचं इथे अंतर मी घेणार आहे. इथे 4 इंच घेतले. ओके. आता इथून वरती घेणार आहे मी 1.5 इंच. जेवढं अंतर आपण इथे मोजलं आहे 4, तेवढंच अंतर इथे पण मोजायचं आहे 4 इंच. ही जी लाईन आहे ही स्ट्रेट आखून घ्यायची आहे. ही अशी. हा आपला पहिला टक्स भेटलेला आहे. याला काय करायचं आहे, इथून 1/2 इंच करायचे आहे. इथून 1/2 घेतले आणि इथून 1/2 घेतले. हा आपला टक्स होणार आहे पहिला. मार्क करून घ्यायचा आहे व्यवस्थित प्रॉपर. इथे मी मार्किंग करून घेतले आहे. याच्यानंतर काय करणार आहे मी, इथून टेप आपल्याला असा तिरकस ठेवायचा आहे. इकडच्या बाजूला 1.5 घ्यायचे आणि इकडच्या बाजूला 1.5 अंतर घ्यायचं आहे. म्हणजे हे आपले हा दुसरा आणि हा तिसरा टक्स भेटलेला आहे. आता चौथा टक्स कसा घ्यायचा आहे, तर इथेच आपल्याला टेप ठेवायचा आहे. समोरच्या बाजूला आपल्याला 2.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. ओके. आता हा जो टक्स आहे हा आपण मुंड्यामध्ये टच करणार आहोत. हा जो टक्स आहे हा आपण या साईडला टच करणार आहोत. ही आपली फ्रंटची बाजू आहे तिथे टच करणार आहोत. आणि हा जो टक्स आहे हा आपण फिटिंगच्या बाजूने टच करणार आहोत. तर फिटिंगच्या बाजूला टच करण्यासाठी इथून घेणार आहे मी वरती साधारणपणे 1.5 इंच. तर 1.5 इंचावरती इथे मार्क करायचं आहे आणि हे इथे अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं.
हे झालं आपलं 4 टक्सचं पेपर पॅटर्न. हे बेल्टवालं पेपर पॅटर्न आहे. अगदी सोपी पद्धत आहे. पेपर पॅटर्न काढायला खूप सोपं असतं. रेडीमेड पेपर पॅटर्न पेक्षा तुम्ही स्वतः जर का कटिंग केलं ना तर तुमच्या ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती एकदम परफेक्ट येत असते. आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग करत असताना बघा इथे मी मागचा आणि पुढचा दोन्ही पण पार्ट मी सोबतच कटिंग करणार आहे. ठीक आहे. पण त्या अगोदर इथे आपण 1.5 इंच घेतलेले आहे ना, हे सेम 1.5 इंच आपल्याला बाहेरच्या बाजूने वाढवायचे आहे. काय वाढवायचे आहे? हे 1.5 इंच आपण इथे कशासाठी घेतले? इकडनं पाऊण आणि इकडनं पाऊण घेतलेले आहेत ना, तर हे 1.5 इंच आपले टक्स मध्ये जाणार आहे. मग तेवढा कपडा आपला तोडका होऊन जाईल, कमी होऊन जाईल. तर त्याच्यामुळे इथे आपण 1.5 इंच वाढवणार आहोत. तर समोरच्या बाजूने आपण 1.5 इंच वाढवूया आणि हा फक्त आपल्याला पुढच्या बाजूलाच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. कटिंग कसं करायचं आहे ते पण मी सांगणार आहे. इथून याला ही अशी लाईन आपण घेतली आहे आणि हे मी इथे असं टच करून घेत आहे. आता याला कटिंग करूया. खालचा पेपर साईडला काढून घेतला आहे. हा बघा. आता इथून काय करणार आहे मी? हा जो पार्ट आहे ना हा आपल्याला फक्त फ्रंट साईडने घ्यायचा आहे. बॅक साईडला आपल्याला कुठलाही प्रकार एक्स्ट्रा घ्यायचा नाही. तर त्या हिशोबानेच आपण इथे कटिंग करणार. अगोदर मागचा हा मुंडा असतो, हा मागचा मुंडा मी कट करणार आहे. त्याच्यानंतर हा जो उतार आहे शोल्डरचा हा आपल्याला कट करायचा आहे. हा पार्ट मी साईडला ठेवणार आहे, मागचा पार्ट. त्या अगोदर बघा इथे आपलं हे एक्स्ट्रा आहे ना, इथे मी मार्क करून घेते हलकसं असं. हा पार्ट आपण साईडला घेऊया आणि हा जो एक्स्ट्रा पार्ट आहे इथला हा कट करूया. हा झाला आपला मागचा पार्ट. हा बॅक पार्ट आला आहे. आता हा जो फ्रंट पार्ट आहे ना हा मी कट करणार आहे. अगोदर मी इथून घेणार आहे ही बेल्ट, त्याला क्रॉस पट्टी पण म्हटलं जातं. हा कट केला मी. त्याच्यानंतर मुंडा आपल्याला कट करायचा आहे राऊंड शेप मध्ये, जो आकार आपण दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने. त्यानंतर इथे घेणार आहे मी पुढचा गळा कट करून. हे अशा पद्धतीने. ओके. हे 3 पार्ट आपले इथे कट झालेले आहे. हा पुढचा, त्याच्या खाली हा बेल्ट असणार आहे आणि हा असणार आहे मागचा पार्ट. आता आपल्याला स्लीव्ज कटिंग करायचे आहे. त्या अगोदर हे जे टक्स आपण घेतलेले आहेत ना याला आपण हलके हलके कट करून घेऊया. म्हणजे जेव्हा पण आपण कपड्यावरती कटिंग करणार ना तेव्हा आपल्याला मोजण्याची गरज पडत नाही. त्याच्यासाठी ही अगदी छोटीशी अशी टिप आहे. हे बघा इथे असं मी कट केलं आणि हे 4ही जे कट आहे ना ते मी अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे. थोडासा पेपर हा जाड आहे त्यामुळे कट करायला थोडंसं अवघड जाईल. न्यूजपेपर तुम्ही यूज करू शकता इथे प्रॅक्टिस करण्यासाठी. आता इथे जेव्हा आपण हे जे पॅटर्न आहे हे कपड्यावरती ठेवणार तेव्हा इथे फक्त आपल्याला चॉकने मार्किंग करायचे असते. ओके. हे पॅटर्न झालं आहे. आता आपल्याला स्लीव्ज काढायचे आहे तर त्याच्यासाठी खालचा जो उरलेला पेपर होता तो मी घेणार आहे आणि तो मी असा ठेवणार आहे. हा बघा त्याची ओपन बाजू मी अशी ठेवली आहे आणि त्याची जी सेंटरची बाजू आहे ती अशी ठेवली आहे बंद बाजू. 4 इंचाची आपली स्लीव्ज आहे. जर तुम्ही बिना अस्तरचे ब्लाऊज घेत असाल तर तुम्ही 1.5 इंच याच्यामध्ये एक्स्ट्रा घेणार आहात आणि जर तुम्ही अस्तरवाले ब्लाऊज घेणार असाल तर तुम्ही इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहात. मी इथे अस्तरवाले ब्लाऊजची जी स्लीव्ज आहे ती कटिंग करणार आहे. तर इथे मी काय करणार आहे 4.5 इंच घेणार आहे. म्हणजे 4 इंच माझी उंची आहे आणि एक्स्ट्रा मी घेणार आहे अर्धा इंच. इथे घेतले आहे मी 4 इंच. त्याच्यानंतर दंडघेर घेणार आहे मी इथे 6 इंचाचा. 6 इंच इथे दंडघेर घेतला. त्याच्या पुढे घ्यायचे आहेत आपल्याला 1.5 इंच. यानंतर इथून कॅप हाईट आपण घेणार आहोत 2 इंचाची. 2 इंच घेतल्यानंतर इथे आपल्याला कशा पद्धतीने मार्किंग करायची आहे ते पण आता मी तुम्हाला सांगते. बघा जी काही तुमची घडी आहे, घडी कितीची आहे 34 इंच. 34 भागिले 4 केल्यानंतर उत्तर आपलं आलेलं होतं 8.5 इंच बरोबर. तर इथे मी घेणार आहे 8 इंच. त्याच्यामधून अर्धा इंच मी मायनस करून घेतले आहे.
हे 8 इंच इथे घेतले आणि त्याच्या पुढे घेतलेले आहे 1.5 इंच. लाईन आखून घ्यायची आहे. ही पूर्ण लाईन नाही आखायची, फक्त इथपर्यंत ही अशी आखून घ्यायची. त्याच्यानंतर हे इथून हे असं घ्यायचं आहे आणि इथून हे असं घ्यायचं आहे. त्यानंतर इथून पुढे घ्यायचे आहे 2.25 इंच. हे 2.25 इंच घेतले. इथे स्ट्रेट करून घ्यायचं आहे. असं स्ट्रेट आम्ही आखून घेतला आहे आणि इथून हा असा मी आकार देत आहे. हा दुसरा पण हा मच्छा आकार मी अशा पद्धतीने दिलेला आहे. आता ही स्लीव्ज आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आणि हे झालेलं आहे आपलं 4 टक्स पेपर पॅटर्न. बाही अशी ओपन करून घ्यायची आहे आणि हा जो पुढचा आकार आहे ना तो पण मी इथे कट करून घेतला. हा फक्त एकाच साईडने कट करायचा आहे. याला मच्छा आकार म्हटलं जातं. हे बघा, हा असा एकाच साईडने कट होतो. हे झालेलं आहे आपलं 4 टक्स पेपर पॅटर्न. याच्यामध्ये आपण बघितलं आहे की हा बॅक पार्ट आहे, हा फ्रंट पार्ट आहे, हा इथे पण हा फ्रंट पार्टचा हा बेल्ट आहे. ओके, आणि ही आहे स्लीव्ज. ठीक आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्हाला 4 टक्स ब्लाउजचं जे पॅटर्न आहे हे आपलं बेल्ट वाला पॅटर्न होतं. हे मी तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे. ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या स्वतःचं मेजरमेंट पण ऍड करू शकताय आणि त्या पद्धतीने तुमच्या स्वतःच्या मेजरमेंट नुसारही तुम्ही 4 टक्सचं पॅटर्न जे आहे ते कटिंग करू शकताय. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे. आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला काय काय गोष्ट शिकायची आहे याची पण कमेंट मला नक्की करायची आहे. आणि जर तुम्ही 100 डेज चॅलेंज अजूनही जॉईन केलं नाहीये तर आता पटकन जॉईन करून घ्यायचं आहे. ओके, रोज रात्री 9 वाजता आपले हे जे 100 डेज चॅलेंजचे जे क्लासेस आहेत त्या आपल्या ह्याच YouTube चॅनलवरती येत असतात. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.